नमस्कार सर्वांना माझा. आज आपण घेऊन आलो आहे क्रियाविशेषण ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब कशाला म्हणतो? ठीक आहे, बघू नेमकं ॲडव्हर्ब काय आहे ते. ज्याप्रमाणे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द विशेषण असतो, त्याचप्रमाणे क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्दसुद्धा असला पाहिजे, बरोबर की नाही? कारण शब्दामध्ये नाम आणि क्रियापद यात तर दोन गोष्टी सगळ्यात जास्त आहेत आणि मुख्यसुद्धा आहेत. तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, बरोबर आहे. जी काही ॲक्शन आपण करतो, ठीक आहे, तर ते ॲक्शन विषयी माहिती सांगणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण. हे लक्षात घ्या. आता ॲक्शन कोणती कोणती? जसं बोलण्याची झाली, चालण्याची झाली, ठीक आहे, आणखी डान्स झालं, गाणं म्हणण्याचं पार्ट झाला, बरोबर आहे. तर ह्या ज्या काही ॲक्शन ज्या आहे, भरपूरशा ॲक्शन आहेत, ह्या ज्या ॲक्शन आहे तर या ॲक्शनला भर देण्याकरता, क्वालिफाय करण्याकरता, ब्युटिफुल आणखी म्हणजे ॲक्च्युली एम्पसिज, जोर देण्याकरता या शब्दांवर या शब्दाचा उपयोग केला जातो. लक्षात आलं असेल तुमच्या काय सांगायचं आहे ते, ठीक आहे. तर नाम सर्वनामाचे विशेषण असते, नाम सर्वनामाचे विशेषण असते आणि क्रियापदाचे विशेषण असते, ते तुम्हाला कळलेच असेल. पण जर विशेषणाचेच विशेषण असेल किंवा विशेषणाचेच विशेषण असेल, तर अशा शब्दासाठी शब्दाच्या जातीत काही विशेषण किंवा क्रियाविशेषण असे गट नाहीत, कारण हे शब्द खूप कमी आहेत. अशा शब्दांना क्रियाविशेषण या गटातच घेतले जाते. बघा काय म्हणते, थोडंसं किचकट आहेत हा पार्ट, ठीक आहे. तर नाम हे सर्वनामाचेच विशेषण आहे म्हणते. क्रियापदाचे विशेषण असते ते तुम्हाला आता समजलं, पण विशेषणाचंच विशेषण हे थोडंसं कठीण आहे की नाही, आहे ना. त्यानंतर क्रियाविशेषणाचंच विशेषण, बरोबर आहे. तर असे शब्दसुद्धा असते. मग आता विशेषणाचं विशेषण हे शब्द समजून घेणारा जो शिकणारा आहे, या विद्यार्थ्याला नक्कीच कठीण जातं, अवघड जातं. मग त्यांनी सिम्पलचं साधं एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला जो अभ्यास आपण करतो, तो अभ्यास शिकण्याकरता, लक्षात ठेवण्याकरता जी क्रिया आपण करतो त्या क्रियेला क्वालिफाय करण्यासाठी जे शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो. हे लक्षात ठेव, फक्त एवढंच. आणि समोरचा जो पार्ट आहे, जे आता मी सांगितलं नेक्स्ट पॅसेजमध्ये, पॅरेग्राफमध्ये, ते नंतर जेव्हा समजा याच्यावर कॉन्फिडन्स आला, तर त्यानंतर मग यावर लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतंय, अर्थात व्हेरी गुड म्हणजे फार चांगला, बरोबर आहे. आणि व्हेरी फास्ट फार वेगाने, बरोबर आहे. आता व्हेरी हे क्रियाविशेषण आहे. मग पहिल्यांदा विशेषणाचे, तर दुसऱ्यांदा क्रियाविशेषणाचे ते विशेषण आहेत. लक्षात आलं का? पहिले काय म्हणते, व्हेरी गुड. या ठिकाणी दोन्ही काय झालं रे? दोन्ही या ठिकाणी जे आहे हे काय झालं? दोन्ही व्हेरी गुड. आणि त्यानंतर दुसरा आहे व्हेरी फास्ट. फास्ट काय करतं? चालतं, बरोबर आहे. मग व्हेरी गुड हे दोन्ही शब्द काय आहेत? विशेषण आहेत, है ना. आणि व्हेरी फास्ट हा शब्द ॲक्शन दर्शवते आणि व्हेरी हा विशेषण, बरोबर आहे. म्हणून तर असा तो फरक आहे. मग पहिल्या विशेषणाचे तर दुसऱ्यात क्रियाविशेषणाचेच विशेषण त्या ठिकाणी वापरले आहेत, बरोबर आहेत. मग क्रियापद विशेषण शब्दसमूह किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. क्रियाविशेषणाला काय म्हणतो आपण? क्रियापद विशेषण शब्दसमूह किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो. लक्षात राहील. तर मित्रांनो, सर्व विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, ठीक आहे, कारण माझ्या तोंडामध्ये तो एकच शब्द येते, पण बहीण भावांनो, सर्वांनो,
ठीक आहे. तर मला ज्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवता येते ती मी पोचवण्याचा प्रयत्न करत आहो. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझी ही माहिती थोडीशी हळूहळू ऐका, नक्कीच तुम्हाला समजेल. आणि समजल्यानंतर कमेंट्स करत चला. तुम्ही बघता, मी तुमचा खूप आभारी आहो, पण कमेंट्स येत नाही. ठीक आहे, पण त्या कमेंट्स आल्या पाहिजे, रिप्लाय तुमचा आला पाहिजे. लाईक करत जा. ठीक आहे. आणि इतर जे गरजू व्यक्ती आहे, गरीब विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवा, शेअर करा. ठीक आहे. तर असे जे शब्द आहेत हे काही एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. स्लोली, लाऊडली, नाऊ, देन, टुडे, व्हेरी, सो, एटसेट्रा. तर असा हा क्रियाविशेषणाचा भाग आहे, ॲडव्हर्ब या शब्दाचा भाग आहे, जो मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच माझं नाव मनोज हाडके. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ आवडलात नक्कीच कमेंट्स करा. अगदी मनापासून मी तुमचा आभारी आहोत. थँक्यू.